सो फायनली गाईज आम्हाला जागा मिळालेली आहे स्पॉटसाठी. तुम्हाला जर बघायचं वेदांत काय झालं तुला? तिच्यासोबत आम्ही हिला म्यूट कर रे आधी, हिला म्यूट कर. भाई पोरी भाई कधीच जगू देत ना दोन मित्रांना चांगला खरं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एका गाडीचं शूट करणार आहोत. त्याचे स्पेसिफिकेशन्स, त्याचे फीचर्स, याचं सगळी माहिती जाणून घेणार आहोत. तर कुठली गाडी असेल, काय असेल हे माहिती करून घेण्यासाठी आपण थोड्या वेळात बघूयात कुठली गाडी आहे ती. आणि इथे आमचे रामू काका आहेत जे गाडी साफ करत आहेत. आता गाडी तुम्हाला कळलीच असेल की कुठली गाडी आहे ते. टाटा पंच आहे आपल्याकडे. चॅनलवर आम्हाला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या. तर मंडळी, दुसऱ्या चॅनलवरती आम्हाला ड्राईव्ह विथ श्रीपाद नावाचं आमचं चॅनल आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओज बघा, आवडले असेल तर ते लाईक करा आणि शेअर करा. दुनिया के लिए के मालिक तरस गए, प्यास बुझेगी आँखों की, दिन रात ये दुखड़ा रहता है. सो गाईज आम्ही गाडीच्या शूट साठी चाललोय आणि अशा प्रकारे मध्ये गुगल माता बोललेला आहेत. तर आम्ही शूट साठी चाललोय आणि आम्हाला आम्हाला श्रीपादला खूप एक इंटरेस्टिंग फॅक्ट त्यांनी नोटीस केला. आम्ही याच्या आधी ही आम्ही दुसरी गाडी आहे जिच्यासोबत आम्ही. हिला म्यूट कर रे आधी, हिला म्यूट कर. भाई पोरी भाई कधीच जगू देत ना दोन मित्रांना चांगला खरं. सो ही दुसरी गाडी आहे. पहिला जो आमचा लॉंग व्हिडिओ येतो वॅगनरवरती, तो तुम्ही जाऊन बघू शकता दुसऱ्या चॅनलवरती. सो आम्ही ही दुसरी गाडी आहे, आम्ही टाटा पंचचा व्हिडिओ करतोय. ठीक आहे. तर श्रीपादने खूप इंटरेस्टिंग गोष्ट नोटीस केली जे मला खूप हसायला आलं. तर तुम्ही जर हे बघू शकत असाल तर हे एक एअर फ्रेशनर आणि तिथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती. तर श्रीपाद म्हणतोय की सेम त्याच्या मित्राच्या पण गाडीत सेम होतं त्या वॅगनरमध्ये. तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला सापडतंय का आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर एक्झॅक्टली सेम होतं म्हणजे. आणि मला इतकं हसायला आलं की एखादा माणूस किती काय छोट्या छोट्या गोष्टी अशा नोटीस करू शकतो त्या गोष्टीबद्दल. आणि आता आम्ही फक्त शूट करण्यासाठी कुठं जात असतो काय वाटतं तुम्हाला? आम्ही खडकवासला डॅम बघा, पुणेकर म्हटलं का खडकवासलाच आठवतं सगळ्यात पहिले. आम्ही पानशेत बॅकवॉटर्सला चाललोय का आम्हाला ॲस्थेटिक सिनेमॅटिक शूट करायचं आहे म्हणून. आणि काय शूट करणार आहे आम्ही? तर एक कार रिव्ह्यू व्हिडिओ शूट करणार, त्यासाठी आम्ही तेवढं लांब चाललोय. श्रीपाद काय म्हणणं आहे तुझं? मला अतिशय आनंद होतोय की आम्ही दुसऱ्या व्हिडिओवरती काम करायला सुरुवात केलेली आहे फायनली. तो एडिट होऊन बाहेर कधी निघेल हे आमच्या एडिटर साहेबांना माहिती आहे. मी त्याला म्हटलंय मी ट्राय करणार आहे की उद्या इव्हिनिंग पर्यंत तो व्हिडिओ गेला पाहिजे, कारण या मंथमध्ये आमचा एकच लॉंग व्हिडिओ गेला. सो ॲटलिस्ट आमचं टार्गेट आहे की 2 लॉंग व्हिडिओज तरी गेले पाहिजेत. सो लेट्स सी काय होतंय. आणि त्याने गॉगल फक्त शूटसाठी घातला होता. नॉर्मल चालला होता. मी जसं एक जरा शूट घेऊ, भाऊंनी लगेच गॉगल बिगल टाकला. ते डोळे असे बारीक दिसतात व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे गॉगल घालणं गरजेचं असतं. आमच्या सारख्या लोकांना काय करायचं चष्मा असलेला नाही. आता तो तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे बाबा. नाही तुमच्याकडे पण आहेत ना ते गॉगल नंबरचे. दाखव ना. आणलं ना तर स्पेशली मी तर आम्ही इथं जाणार होतो. मी काय माहिती का बरं, आम्ही ओडिसाला ट्रिपला गेलो होतो फॅमिलीसोबत. ठीक आहे. मला काय माहिती का बरं, मी ओडिसाला नेहमी आसामच म्हणतो. सगळ्यात पहिलं मला आसामच आठवतं. आमच्या घरी एक जण आला आणि डोअरमध्ये तो विकणार होता. तो म्हटला सर आम्ही आसामवरून गोष्टी आणल्यात. आणि मी त्याला म्हणतो आम्ही जाऊन आलेलो आहे. तो गेला, मग मला क्लिक झाला अरे आपण ओडिसाला फिरायला गेलो होतो, आसामला नव्हतो गेलो आपण फिरायला. तर बघू तिथे पोहोचल्यावर आता बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करू. ओके गाईज, बाय बाय. सो फायनली गाईज आम्हाला जागा मिळालेली आहे स्पॉटसाठी. तुम्हाला जर बघायचं वेदांत काय झालं तुला? हा काय जागा आहे, काय जागा शोधली या पोराने. क्लास काय गोष्ट करतो. हे बघा गाईज, ही आहे आपली शूटची जागा आणि ही आपली गाडी. तर कसं वाटतंय, कसा आहे स्पॉट आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा.
सो गाईज आम्ही शूटची तयारी स्टार्ट केलेली आहे. तुम्ही बघू शकता श्रीपद स्क्रिप्ट करतोय, नंतर बाकी इक्विपमेंट्स काढतोय आपले शूटसाठीचे. पण काय जागा भेटली यार शूट करायला. म्हणजे मी त्याला म्हणत होतो थोडीफार एवढी जागा नव्हती, कळत नव्हतं की जाता येईल का नाही, खाली वगैरे उतरता येईल का नाही. आणि एक प्रायव्हेट रिसॉर्ट होता, सो तिथं शूट नसतं करता आलं. बट त्याने जरा कष्ट घेतले, उतरला तो जरा असा एक लगभग 500-600 मीटर चालला तो या उन्हात. खूप ऊन आहे, ट्रस्ट मी, खूप डिफिकल्ट आहे. बट तो चालला, त्यांनी बघितलं स्पॉट, गाडी बरोबर उतरते का नाही त्याचं चेकिंग केलं आम्ही. आणि आम्हाला इतकं सुंदर स्पॉट शूट करायला भेटलेलं आहे. अतिशय सुंदर स्पॉट आहे. तुम्हाला काय सांगू, म्हणजे कॅमेऱ्यात जर त्याची ब्युटी कॅप्चर होत नसेल तर मी तुम्हाला पर्सनली सांगतो की खूप छान स्पॉट आहे. थोडंसं ऊन कमी असतं तर अजून चांगलं वाटलं असतं खरं तर. आता आम्ही शूटची तयारी चालू केलेली आहे. आम्हाला एक टाईम कन्स्ट्रेंट आहे थोडासा. आम्हाला ही गाडी 3च्या आत परत द्यायची आहे आणि आम्हाला इथनं रिटर्न जायला 40-45 मिनटं लागू शकतात परत आम्हाला जिथं जायचं आहे तिथं. सो लेट्स सी आमचं शूट होतं का. चला भेटूया, बाय बाय. गॉगल घालून कोणी गाडी साफ करतं का मग? आमच्यात कोणी रामू काका बनवू शकतं. एक भयानक बाब अशी समोर आलेली आहे. आमच्याकडे जरा स्टोरेजचा प्रॉब्लेम झालेला आहे. जसं की म्हणतात ना की जसं जसं गोष्टी आपण करत जातो तसं तशा गोष्टी शिकायला मिळतात. तर आजच्या अनुभवावरून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आमचा फोनचा स्टोरेज पूर्ण भरला आहे आणि आमचा अर्ध शूट अजून बाकी आहे. आणि आम्हाला 3 वाजता गाडी पोहोचायची आहे. इथून आम्ही जिथून गाडी घेतली तिथे आम्हाला पोहोचायला जवळजवळ अर्धा-पाऊण तास लागणार आहे. आता आम्हाला आणि 3 ऑलरेडी वाजलेत. आम्हाला काही आयडिया नाही की आम्ही कसं जाणार आहोत, कसं काय, म्हणजे आणि आम्ही रेंजमध्ये पण नाही आहे. ज्या व्यक्तीची गाडी आमच्याकडे आहे, आमचा फोन पण लागत नसेल. आता ॲक्च्युली खूप मजा येणार आहे. आणि त्यात आम्ही फोटो काढायला आलो आहे. म्हणजे बघितलं का किती माझा आहे आमच्या अंगात. तर अशाप्रमाणे आमची फोटोग्राफी झालेली आहे. म्हणजे आम्ही खूप घाईघाईत केली. मला तर एवढी धाकधूक लागली आहे ना आता की म्हणजे पटकन पोचायचं आहे. ॲटलिस्ट रेंजमध्ये येणं तरी महत्त्वाचं आहे. आणि आम्ही एवढ्या खाली आलो आहे, तुम्हाला दाखवतो. आम्हाला गाडी पण दिसत नाही. म्हणजे तो स्लोप बघा किती. हे बघा, ही इथे कुठेतरी गाडी आहे. इथे जर तुम्हाला दिसत असेल, थोडीशी दिसते. हे बघा, ही इथे गाडी आहे. एवढीशीच गाडी दिसते. म्हणजे एवढा खाली आम्ही आलो आहे आणि आता मला पळायचं आहे. तर भेटूयात थोड्या वेळात. सगळं झालेलं आहे. आणि हे महाशय बघा, यांचं अजून पण तेच चाललंय. अरे भाऊ आठव बे बाबा, चल रे यार, चल रे, चल पटकन, चल. मस्त जागा आहे.